मग प्रथमेशचा फोन आल्यावर मला लिहायचं धाडस होईना, कारण काय बोलतोय तो. सो माझं तर असं होतं की यार ठीक आहे, चुका तर होत राहतील आणि जेव्हा मी होईन रिकमेंड, पण तेच आहे की आपल्याला कळायला पाहिजे ॲटलिस्ट ड्युरिंग द प्रोसेस आपण काय चुका करतोय. त्यावेळेला आम्ही असं एक हॅशटॅग काढलं होतं आणि त्याला आम्ही असं नाव दिलं होतं हॅशटॅग जाएंगे तो साथ में. मग त्या श्रेयस भोईर जो रिकमेंड झाला मागच्या अटेम्पमध्ये, त्यानं मला हे नाव दिलं होतं आणि तिथनं पुढं मग ते असं ट्रेडिशन सारखं बनलं. मग मला त्यानंतर ते गॉड घाडगे कायमच म्हणायला लागले, असं झालं होतं. यशोतेज अकॅडमी एक स्टुडंट ड्रिव्हन अकॅडमी आहे, म्हणजे सगळेच प्रोग्राम हे मुलं अरेंज करतात. तर त्यामध्ये आम्ही इव्हेंट वगैरे अरेंज करायचो. जसे त्यावेळेस रिकमेंडेड कॅडेट होऊन जे यायचे त्यांच्यासाठी आम्ही इव्हेंट अरेंज करायचो. आणि ते बोलत असताना आम्हाला पण वाटायचं की एक दिवशी आपण पण जाऊन असं मुलांना गाईड करू, आपण पण हे अचीव्ह करू. आता जन्म होण्याच्या आधीपासून आम्ही इथं राहतो आणि 2000 सालापासून आम्ही इथं दररोज सकाळी 5:30 वाजता सेवा करतो, 5:30 ते 7 वाजेपर्यंत. NDA म्हणजे आम्हाला काही माहितीच नव्हतं. 8वी 9वी 10वी प्रथमेश विद्यापीठ हायस्कूलमध्ये होता, तिथं त्याने NCC घेतली होती. NCCमध्ये त्याला ते NDAची माहिती झाली आणि मोबाईलवर सर्च करून NDAबद्दल पूर्ण माहिती घेतली. आम्हाला यशोतेज अकॅडमीचं ब्राउझर देण्यात आलं. मला जरा यशोतेज अकॅडमी पुणे जवळ वाटलं म्हणून आम्ही यशोतेज अकॅडमीमध्ये परीक्षा द्यायला गेलो. त्या दिवशी तेजस सरांनी आम्हाला भरपूर पालकांना गायडन्स केलं. त्याला आम्ही भारावून आम्ही हीच अकॅडमी निवडण्याचा निश्चय केला. त्या दिवशी 5वा दिवस SSBचा 5वा दिवस होता. त्या दिवशी गुरुवार होता. आम्ही आरतीला थांबलेलो इथं बाहेर. आरती झाली, आरतीकडे माझं लक्ष नव्हतं. काय प्रथमेशचा कधी फोन येईल हेच माझ्या डोक्यात होतं. आणि मग आरती झाली त्यानंतर मग आम्ही दर गुरुवारी पालखीला आम्ही केळं देतोय पालखीमध्ये. केळं आणायला आम्ही लक्ष्मीपुरीत गेलो. येत असताना आम्हाला की नाही मंडईतच प्रथमेशचा फोन आला. बाबा, प्रथमेशचा फोन आल्यावर मला लिहायचं धाडस होईना, कारण काय बोलतोय तो, काय त्याचं हे असेल त्याचं. मग भीतच मी फोन घेतला. हे 5 वेळा तो इंटरव्ह्यूमध्ये बाबा नाही झालं अपयश. पण त्या दिवशी त्यानं बाबा झालं काम म्हणलं. मी पळत मी लक्ष्मीपुरीतनं आलो. मला काय बोलायचं समजेना. त्या दिवशी त्याचा येण्याचा दिवस आम्ही ठरवला. आम्ही जल्लोष म्हणजे इथल्या मुलांनी म्हणजे मंडळातल्या मुलांनी तिचे म्हणजे मिरवणूक काढायची ठरवली. त्याला आधी सांगितलं नव्हतं. नंतर त्याला सांगितलं की बाबा तू अमुक दिवशी आहे, आम्ही तुझी मिरवणूक काढणार आहे. आणि बिंदू चौकातून वाजत गाजत आम्ही त्याला घरी आणलं शनिवारी. इथं त्यानं एक अर्धा तास त्यानं म्हणजे सगळ्या आमच्या परिवार पाहुणे त्यांना 2 वर्ष काय अनुभवलं त्यानं कसं. आणि 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये काय घडलं ते अर्धा तास तो बोलत होता, अखंड न अडखळता. हे सगळं श्रेय तेजस पाटील सरांचं आहे. हे सगळं श्रेय त्यांनी त्याला मोठं केलं. आम्ही कधी आमचं म्हणजे माझ्या प्राण असेच तोपर्यंत मी यशोतेज अकॅडमीला कधीही विसरणार नाही. आम्ही आणि आमचे कुटुंबीय कधीही विसरणार नाही. आता शाळेचा प्रवास म्हणलं तर मी 1ली ते 7वी नूतन मराठी विद्यालयामध्ये शिकलो होतो, मराठी मीडियममध्ये. आणि त्यावेळेस कसं होतं, आमच्या शाळेमध्ये खूप कमी मुलं होते, म्हणजे एका वर्गात 30-35 मुलं वगैरे असायचे. आणि शिक्षक वगैरे पण एवढी फॅकल्टी अशी अवेलेबल नव्हती, त्यामुळे एकच शिक्षक आमच्यासोबत दिवसभर राहायचे. आता हे जे काही ॲकॅडमिक्समध्ये एक्सलन्स मी अचीव्ह करू शकलो ते त्यावेळीपासून आहे. म्हणजे आमच्या शाळेत कसं होतं, जेवढ्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स त्यावेळेला व्हायच्या 1ली ते 7वीमध्ये, ITSC नावाची एक एक्झाम होती, परत स्कॉलरशिप होती, इंग्लिश आणि हिंदीसाठी पण वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम व्हायच्या, परत मॅथ्ससाठी पर्टिक्युलरली गणित प्रज्ञा नावाची एक एक्झाम व्हायची. अशा वेगवेगळ्या एक्झामला आम्हाला खूप मोटिवेट केलं जायचं शाळेमध्ये. आणि त्यापासूनच
मग मला ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ते स्ट्रॅटेजी कशी बनवायची, माझा शाळेचा अभ्यास प्लस तो अभ्यास कसा हँडल करायचा, ह्या सगळी सवय त्यापासूनच लागली होती. त्यानंतर मी 7वीपर्यंतच आमची शाळा होती म्हणून मग शाळा चेंज केली आणि 8वी ते 10वी मी कोल्हापुरातच विद्यापीठ हायस्कूल नावाची शाळा आहे महालक्ष्मी मंदिरच्या बाजूला, तिथं माझं पुढचं एज्युकेशन घेतलं. आता तिथं सुद्धा मला पहिला गेल्या 8वी आणि 9वीमध्ये NCC मध्ये होतो आणि जसं मी मेन्शन केलं माझं ड्रीम डिसाईड करण्यामागचं मेन एक सिच्युएशन मी माझ्यासमोर जी उभी केली होती ती NCCनं. म्हणजे त्यावेळेस मी गेलो होतो NCCच्या कॅम्पसाठी आणि त्यावेळेला मला तिथल्या सिनियर्सनी सांगितलं होतं की NDA मध्ये अशी काहीतरी एक एंट्री आहे जिथून ऑफिसर बनतात, मग ते ऑफिसर म्हणजे IS वगैरे म्हणजे क्लास 1 लेवलची पोस्ट आहे, असं सगळं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. आता स्टार्टिंगला जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट होता माझा त्यावेळेला मी स्क्रीन आउट झालो होतो आणि माझ्यासोबत त्यावेळेला सौरभ आव्हाड आमच्या दोघांचं सेमच दिवशी स्क्रीनिंग होतं. पण त्यावेळेस मला असं वाटतं की थोडाफार नर्वस होतो, त्यामुळं ग्रुप डिस्कशनमध्ये प्रॉपर पार्ट घेता आला नाही आणि स्टोरीबद्दल पण मी ओव्हर थिंकिंग करत होतो की बरोबर लिहिली की नाही, की अजून काही चांगलं लिहू शकलो असतो, थीम अजून चांगली आली असती का, असं थोडंफार ओव्हर थिंकिंग करत होतो. त्यामुळं जे ग्रुप डिस्कशन आणि नरेशन झालं त्यामध्ये थोडाफार नर्वसनेस दिसला आणि त्यामुळं ते मेन रिझन होतं की मी पहिल्या अटेम्प्टला स्क्रीन आउट झालो. आता त्यावेळेला सौरभ रिकमेंड झाला होता, त्यामुळं आमच्यासाठी नंतरच्या अटेम्प्टमध्ये मोटिवेशन बनला होता तो म्हणजे सौरभ. सो माझं तर असं होतं की यार ठीक आहे, चुका तर होत राहतील आणि जेव्हा मी होईन रिकमेंड त्यावेळेला पण चुका होतील, पण तेच आहे की आपल्याला कळायला पाहिजे ॲटलिस्ट ड्युरिंग द प्रोसेस आपण काय चुका करतोय, कुठं काय लक्ष द्यायचं वगैरे या सगळ्या गोष्टी. त्यामुळं मग मी काय केलं, पूर्ण माझ्या मित्रांसोबत 3rd अटेम्प्टला ज्यावेळेला मी चालू केलं प्रिपेरेशन रिटर्न एक्झाम नंतर, त्यावेळेला पहिला तरी सगळे जे दोन्ही अटेम्प्ट होते माझे NDA साठीचे ते पर्टिक्युलरली मी ॲनलाइज केली काय चुका झाल्या, मग स्क्रीन आउट झालो त्यावेळेला काय चुका झाल्या. परत जेव्हा कॉन्फरन्स आउट झालो होतो सायकोलॉजिकल टेस्टमध्ये डिटेलमध्ये विचार केला कसं काय झालं, सेम इंटरव्ह्यूमध्ये काय चुका झाल्या. आणि तेजस सर तर होतेच, तेजस सरांनी परत इंटरव्ह्यू वगैरे घेतला, वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे माझ्या इंटरव्ह्यूमध्ये SSBच्या टाईमला विचारले होते ते तेजस सरांनीच विचारले होते, म्हणजे आधी इंटरव्ह्यूमध्ये विचारले होते मॉक इंटरव्ह्यूमध्ये. त्यामुळे मला असं वेगळं काय वाटलंच नाही, फक्त जेवढ्या प्रेशर सिच्युएशन होत्या त्या एकदम कामली हँडल केल्या. आणि रिझन त्यासाठी असेल की त्यावेळेला मी डिसाईड केलं होतं थोडंफार की ह्या वेळेला फक्त प्रोसेसमध्ये राहायचं आहे आपल्याला, म्हणजे जे होईल ते होईल ॲट द एंड रिझल्ट. वाटलं तर कधीच नव्हतं, म्हणजे मी असं एक्सपेक्ट पण करत नव्हतो किंवा असं वाटलं नव्हतं एवढं स्टुडंट ऑफ द इयर जसं मी मेन्शन केलं होतं की YTA यायच्या आधी फक्त अकॅडमिक्समध्ये होतो, पण बाकी असं काय एवढा इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स माझा कुठंच नव्हता. त्यामुळे मी कधी विचार पण केला नव्हता की बाबा असं काहीतरी आपल्याला भेटेल, ओव्हरऑल आपण अचीव करू शकू, हे काय विचारच केला नव्हता. पण ह्याच्या मागचं रिझन एकच असेल की जसं YTA एन्व्हायरमेंट मिळालं तिथं जसं म्हणजे मुलांना जे अकॅडमिक्समध्ये हुशार आहेत जर ते बाकी ठिकाणी लॅक करत असतील तर पर्टिक्युलरली तसं टार्गेट केलं जातं, तसे टास्क दिले जातात, तसं मोटिवेट केलं जातं. त्यामुळं मी स्टार्टिंगपासूनच अकॅडमीमध्ये ओव्हरऑल सगळीकडेच लक्ष देत होतो. म्हणजे स्पोर्ट्स तरी लेट चालू केले पण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप मी स्टार्टिंगला केलं. इव्हेंट मॅनेजमेंट कमिटीमध्ये होतो, रात्रभर आम्ही जागून डेकोरेशन करायचो, मग स्वतःच्या आयडियाज लावायच्या, त्यामध्ये अँकरिंग वगैरे केलं होतं, त्यावेळेला मॅनेज करायच्या सगळ्या गोष्टी, हे सगळं आम्ही स्वतःच केलं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांसोबत टाइम स्पेंड करून त्यांच्यासोबत सुद्धा बॉन्ड बनला. परत मुलांसोबत खूप टाइम आम्ही म्हणजे कधी कधी रिव्हिजन लेक्चर घेणार, एकमेकाला शिकवणार वगैरे. पण आपल्याला लीड करायचं आहे लोकांना, त्यामुळं अभ्यास तर करायचाच आहे. 2 वर्ष UPSC एक्झाम करते त्यामुळं अभ्यास हे महत्त्वाचं आहेच, पण सोबत मी मुलांना एवढंच सांगेन की तुम्हाला जेवढं बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करता येईल, म्हणजे स्पोर्ट्स तुम्हाला जे आवडतात ते खेळा, परत इव्हेंट्स जर कोणते भेटले, स्टेज डेअरिंग कमी असेल ते डेव्हलप करा, इंग्लिश कम्युनिकेशन साठी जेव्हा लोक भेटतील ते मजाक उडवतील, तुमचे फ्रेंड तुमचं मजा घेतील, पण त्यातनंच तुम्ही शिकणार आहे. इंग्लिश कम्युनिकेशन तसं डेव्हलप करू शकता तुम्ही. इव्हेंट्स जेवढे मिळतील त्यामध्ये पार्ट घ्या, मग त्यामध्ये तुमची बोलण्याची स्किल, ते तुम्हाला स्वतःला प्रेझेंट कसं करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतील. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या गोष्टी बॅलन्स करून चालायचं आहे, तरच तुम्हाला हे एम मिळणार आहे. आणि काही अवघड नाही, म्हणजे भरपूर लोकांचा डाऊट असतो की बाबा मला इंग्लिशच बोलता येत नाही, मी स्पोर्ट्सच खेळत नाही. मी स्वतः असं कुठली गोष्ट एवढी म्हणजे अकॅडमिक्स एकदम एक्सलंट होतं, पण बाकी अशा कुठल्या गोष्टीत एक्सेल केलं नाही. नॉर्मल करत होतो मी, पण जिथं पण जायचो तिथं माझं 100% द्यायचो. त्यामुळे मला खूप कळाल्या गोष्टी, बोलायचं कसं, रिव्हिजन लेक्चर घ्यायचं तर त्यातनं कळालं, कामनेस कशी आणायची स्टेजवर गेल्यावर, मुलांना समजवायचं तर एक्झाम्पल्स कसे द्यायचे, अशा सगळ्या गोष्टी त्यातनं शिकलो. असं तुम्हाला जे वाटतं ना की तुमच्यामध्ये विकनेस आहेत त्या इम्प्रूव्ह करत राहा.